हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्या संदर्भातील ही आपली टेस्ट आहे. याचे 15 इकॉनॉमिक्सचे प्रश्न हे आपण डिस्कस करूयात. आपल्या आजच्या टेस्ट मधला हा पहिला प्रश्न शाश्वत विकासा संदर्भात आहे. आता शाश्वत विकास याबाबत बघा, जी कन्सेप्ट आहे आर्थिक वाढ त्यानंतर विकास, या दोन कन्सेप्ट ज्या आहेत दोघात बायफर्गेशन करता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे शाश्वत विकासाबाबत आतापर्यंत आयोगाने कन्सेप्च्युअल लेवलला काही प्रश्न आहेत, काही फॅक्च्युअल लेवलला आहेत. मी आता जो विचारला ते तुम्हाला फॅक्टचा प्रश्न, पण ऍक्च्युअली ह्याच्या अगोदर तुम्हाला हा फॅक्ट्स क्लिअर असण्याच्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आर्थिक वाढ ज्याला म्हणतो आपण, इथं केवळ जीडीपी, पर कॅपिटा इन्कम या गोष्टीच फक्त लक्ष देतो आपण. या आर्थिक वाढ या संकल्पना आहेत म्हणून त्याला संकोचित संकल्पना म्हणलं जातं. पण ऍक्च्युअली त्याच्यानंतर विकास ज्यावेळेला येतो ना, तर याच्यात दोन गोष्टी येतात. यामध्ये इथं आर्थिक घटक हा तर येतो, या सोबत सामाजिक घटक हा पण येतो. म्हणजे आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये तुम्हाला जीडीपी, दरडोई उत्पन्न इथं वाढलंच पाहिजे. त्या सोबत दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य या पण गोष्टी विचारल्या तर आपण सामाजिक विकास असं म्हणतो. आणि आता याच्यातला तुम्हाला पुढचा घटक आहे तो म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही विकास करताय, राष्ट्रीय उत्पन्न तुमचं वाढवताय, दारिद्र्य बेरोजगारी कमी करताय, त्या सोबत जर पर्यावरणाचाही विचार केला, पर्यावरणाला हानी न पोहोचवता जर विकास करत असाल, त्या विकासाला आपण आता जे म्हणतो तो प्रश्न आपला शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट याच्याबाबत आहे. हा बेसिक पार्ट झाला. डिफरन्स बिटवीन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आणि त्याच्याही पलीकडे डिफरन्स बिटवीन डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग शाश्वत विकास जर आपल्याला करायचा असेल कुठल्याही देशाला, म्हणजेच असा विकास जो दीर्घकालीन चिरकाल टिकला पाहिजे, म्हणजे तुम्ही पर्यावरणाला हानी न पोहोचवता केलेला विकास, अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण पुन्हा आपल्या या प्रश्नावर येऊयात. काय केलेलं आहे बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल डिसाईड केलेले आहेत. तुम्हाला याच्यात पण पुन्हा अजून एमडीजी आणि एसडीजी हा फरक मी मागच्या कदाचित लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं असं, हाही माहिती पाहिजे. मग सुरुवातीला 2000 साली शाश्वत विकासासंदर्भात आपण जे ध्येय स्वीकारलेले आहेत त्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल असं म्हटलेलं आहे. बरोबर, हा वाला शतकोत्तर विकास ध्येय. मग याचा कालावधी किती होता? 2000 ते 2015. मग या शतकोत्तर ध्येयामध्ये काही गोष्टी मिसिंग होत्या किंवा अजून ब्रॉड स्वरूपात शाश्वत विकासाकडे बघणं गरजेचं होतं. आणि 2015च्या आसपास पुन्हा अजून नव्याने ध्येय ठरवण्याची गरज होती, म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास ध्येय आपण ठरवले 2015 ते ऑनवर्ड्स पुढे 30 पर्यंत, 15 वर्षाचा कालावधी. त्याच्यामध्ये म्हणजे इथं बघा तुम्ही किती गोल्स होते, टार्गेट ठरवले होते 8 आणि इकडं 17. हा डिफरन्स आहे. आपल्याला जस्ट हेडिंग आतापर्यंत नाही विचारलं, खाली कुठले एमडीजी आहेत, कुठले एसडीजी आहेत नाही आहेत असा प्रश्न. अजून दुर्लक्ष आपण कुठं करतो, या ह्याच्यात कन्सेप्ट लेवलला क्लिअर झालं, फॅक्च्युअल डेटा तुम्हाला सांगितला. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याच्यामध्ये एखादा विचारलं तुम्हाला डायरेक्टली आयोगाने, पहिला दुसरा किंवा कुठलाही रॅन्डमली, त्याच्यामध्ये सब पॉइंट्स आहेत. पहिल्यांदा त्याच्या हेडिंग्स गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजेत आणि त्या प्रत्येक हेडिंग मध्ये अजून काय काय गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत ते तो विचारायचा प्रयत्न केला. थोडा एक पाऊल पुढे जाऊन डिटेलमध्ये त्याचे टार्गेट्स, लक्ष कुठले कुठले ठरवण्यात आलेले आहेत. मग 2030 अखेर उपासमार सहन करणाऱ्या लोकांचे प्रमाण 0 करणे, किंवा 2030 अखेर 5 वर्षाखालील त्रुटी किंवा शुष्क हे कुपोषणाचे प्रमाण आहेत हे दूर करायचं आहे. तर 2030 पर्यंत सर्व प्रकारचे कुपोषण संपवणं. याच्यात तुम्हाला असं कुठलं तरी इयर किंवा टार्गेट हे व्यवस्थित स्पेसिफिकच माहिती पाहिजे. इथे जर तुम्ही गफलत केलात हे 2025 पर्यंत का 30 पर्यंत हे तुम्हाला माहित नाही. आता याचं उत्तर बघा, तुम्हाला अ आणि क हे एवढंच मेन्शन केलं फक्त, अ आणि क फक्त. मग इथं ब चुकीचं आहे. का बरं चुकीचं? ह्याच्यात काय प्रॉब्लेम दिलाय? 5 वर्षाखालील हे जे तुम्हाला सांगितलं ना बालकातील कुपोषण करायचं हे 2030 पर्यंत नाहीये, तर ते किती आहे? 2025 पर्यंत. आणि या सगळ्या प्रश्नामधून अजून एक लॉजिक असतं विद्यार्थ्यांचं, बऱ्यापैकी आयोग काय करतं माहितीये का, वरील सर्व देतं असंही लॉजिक बऱ्याच जणांचं मी ऐकलंय विद्यार्थ्यांचं. इथं लॉजिक काम करत नाहीये, सरळ तुम्हाला टू द पॉइंट फॅक्च्युअल डेटा पाठ झालाय का. कन्सेप्ट तुम्ही सांगितली तुम्हाला ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये फरक काय, पण फॅक्ट्स तुम्हाला पाठच करावे लागतील. ठीक आहे, हा झाला शाश्वत विकासाचा एक प्रश्न. पुढे भारत स्वातंत्र्यापूर्वीच्या आर्थिक नियोजनासंदर्भात जनता योजना याच्याबद्दल चुकीचे विधान कुठले आहेत? या योजनेचा आराखडा कोणी तयार केलाय? जनता योजना विचारलेली आहे. श्रीमान नारायण अग्रवाल तयार केलाय का? नाही. योजनेचा कालावधी 15 वर्ष एवढा होता का? औद्योगिकरणाला प्राथमिकता देण्यात आली होती का? इथे चुकीचे विधान कुठले तर वरील सर्व विधान चुकीचे आहेत. कारण कालावधी हा इथं 15 वर्षाचा नव्हता तर 10 वर्षाचा होता. परत इथं श्रीमान अग्रवाल यांनी तयार केलेलं नाहीये, तर कोणी तयार केलेली?
आता या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. साधा फॅक्ट्स आहे. इथं मानवेंद्रनाथ रॉय यांनी तयार केली होती आणि योजनेचं प्राथमिकता जी देण्यात आली होती ती कृषी विकास उत्पादनात वाढ ही प्राथमिकता देण्यात आली होती. मिळाले उत्तर तुम्हाला. सगळे स्टेटमेंट इथं चुकीचे आहेत, म्हणून चुकीचं विधान कुठलंय तर वरील सर्व. आता पंचवार्षिक योजना याच्याबाबत तुम्हाला मी मागे उल्लेख केला होता. ऍक्च्युली आपल्या परीक्षेला फार जास्त आर्थिक नियोजन, त्याचे प्रकार वगैरे हा भाग नाहीये. जस्ट नियोजन जे भारतात सुरू झालं, नियोजन सुरुवात झाली स्वातंत्र्यापूर्वीपासून. मी पंचवार्षिक योजना म्हणत नाही, मी नियोजन म्हणतोय. मग नियोजनाचा पहिला प्रयत्न आपल्याला माहिती एम विश्वेश्वरय्या, त्याच्यानंतर पुन्हा बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी केला. मग त्या वेगवेगळ्या योजना मांडल्या आणि याच्यानंतर मग स्वतंत्र भारत झाल्यानंतर 5 वर्षाचं आर्थिक नियोजन आपण केलं, त्यालाच पंचवार्षिक योजना असं म्हणतो. तो 1951 पासूनचा कालावधी पुढचा. स्वातंत्र्यापूर्वी कोणी कोणी नियोजन संकल्पना मांडलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार कुठल्या योजना आहेत, त्याचा कालावधी, वर्ष असा बेसिकचा जो डेटा आहे हा तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. म्हणून हा प्रश्न टाकला पंचवार्षिक योजनेबाबतचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. गुंतवणुकी संदर्भाचा प्रश्न आहे. देशातील अर्थव्यवस्थेमधील गुंतवणूक यावर परिणाम करणारे आर्थिक घटक पुढीलपैकी कोणते आहेत? हा जो प्रश्न आहे कम्प्लिटली ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्ही केलेला अभ्यास हा किती कळाला, कन्सेप्ट क्लिअर झाल्यात का, याच्या आधारावर हा प्रश्न आहे. मला नाही वाटत कुठल्या डायरेक्टली तुम्हाला एखाद्या पुस्तकात हा प्रश्न सापडला किंवा हा सोर्स सापडेल असं अजिबात होणार नाही. तुमची अंडरस्टँडिंग चेक करण्यासाठी आयोग असे काही ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न टाकतो. आता गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये होणारे यावर परिणाम करणारे पॉझिटिव्ह वर निगेटिव्ह पुढील घटक कुठले, या प्रश्नाला नेमकं काय म्हणायचं हेच आधी समजून घ्या. आपल्या देशात जर गुंतवणूक होत असेल, वॉटएव्हर कुठली गुंतवणूक असू द्या, देशांतर्गत किंवा बाहेरची, त्या गुंतवणुकीवर परिणाम करणारे घटक म्हणजेच एकतर गुंतवणुकीमध्ये वाढ करतील ते घटक किंवा घट करतील, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल, कशावर, या इन्व्हेस्टमेंटवर कुठल्या घटकांनी हे इथं आपल्याला निवडायचंय. मग कराचा दर, अर्थव्यवस्थेमध्ये सरकारमार्फत लावण्यात येणारे कर हे इन्व्हेस्टमेंटवर परिणाम करतात का नाही. आता तुम्हाला सर मग पॉझिटिव्ह करतील की निगेटिव्ह करतील हेच तर विचारलं नाही, तर व्हॉट एव्हर कुठले असू द्यात परिणाम, मग ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह मग करणार का नाही. येस, कारण टॅक्सचा रेट हा खूपच जास्त असेल देशात कुठलाही उद्योग व्यवसाय कोणी टाकणार नाही, गुंतवणूक करणार नाही. म्हणून कराचे दर हे योग्य प्रमाणात असले पाहिजे. महागाई, इन्फ्लेशन, बिलकुल जर अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई असेल, वस्तू सेवांची किंमत वाढ झालेली असेल तर त्याच्यामध्ये लोक वस्तू घेणार नाहीत. जर वस्तू घेतली नाही तर उद्योजक प्रोडक्शन करून लॉस मध्ये जातील, पुन्हा गुंतवणूक कमी होईल. असा सगळा निगेटिव्ह इम्पॅक्ट कशावर असतो, या महागाईचा असतो. म्हणून महागाईच्या परिस्थितीमध्ये गुंतवणूक ही होत नाही, निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. उत्पन्न पातळी, आता लोकांची उत्पन्न पातळी याच्यावरून आपण इन्व्हेस्टमेंट ठरू शकतो. तुम्हाला एकमेकावर रिलेटेड असलेली पॅरामीटर माहिती असली पाहिजे. देशात वस्तू सेवांचं उत्पादन वाढलं की राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, दरडोई उत्पन्न वाढतं, रोजगार निर्मिती होते, लोकांची उत्पन्न पातळी वाढते, उत्पन्न वाढलं की नफा वाढतो, नफा वाढलं की बचत वाढते, बचत वाढली की गुंतवणूक वाढते. आलो आपल्या पॉइंटवर. हे सगळं इंटरलिंक आहे. म्हणजे उत्पन्न पातळी सुद्धा मॅटर करते. बँकांचा व्याजदर, ऑब्व्हियसली मला एखादा उद्योग सुरू करायचा आहे आणि लोन घ्यायचं बँकेकडून, तो त्याचा व्याजदर नेमका किती आहे याच्यावरून डिपेंड करेल इन्व्हेस्टमेंट वाढेल का कमी होईल. हा सुद्धा घटक मॅटर करतो. याचं उत्तर आहे वरील सर्व. क्लिअर, एक ना एक ऑप्शन आपण क्लिअर केलेला आहे. गुंतवणूक म्हणजे ही कुठल्या कन्सेप्ट वगैरे नाहीये, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे अर्थव्यवस्थेत कुठले पॅरामीटर्स आहेत जे एकमेकावर परिणाम करतात. ठीक आहे. तरलता, पैशाची तरलता, लिक्विडिटी यावर पुढील कोणते समीकरणे चुकीचे आहे. इथं M1, M2, M3 ह्याच्याबाबत तुम्हाला दिले. सो ऑब्व्हियसली M0 याची लिक्विडिटी ही जास्त, इथं काय चुकीचं विचारलंय त्यामुळे ही विधान बरोबर आहे. M0 ची लिक्विडिटी जास्त असते M1 पेक्षा. त्याच्यानंतर M0 ची लिक्विडिटी ऑब्व्हियसली जास्त असणार M2 पेक्षा, हे पण बरोबर आहे. M1 ची इज ग्रेटर दॅन M0, इथे एक डाऊट आहे समजा, आणि याची मात्र कमी असते, हे पण बरोबर आहे. चुकीचं विधान इथं तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन लक्षात ठेवा. सांगतो याचं रिझन काय. तरलता समजून घ्या आधी, कन्सेप्ट काय. तरलता, लिक्विडिटी, कार आहे, त्याच्यानंतर जमीन आहे, लँड, त्याच्यानंतर सोनं आहे, गोल्ड, आणि याच्यानंतर कॅश आहे. याच्यामध्ये काय येतं त्याची डेफिनेशन सांगायची म्हटलं तर कुठल्याही वस्तूची किंवा कुठल्याही एखाद्या घटकाची पैशात रूपांतर होण्याची क्षमता किंवा पैशात रूपांतर होण्याची शक्ती, दिस इज कॉल्ड एज तरलता किंवा लिक्विडिटी. मग ह्या वस्तू आहेत, ह्या वेगवेगळे घटक आहेत, त्याच्यात पैशात रूपांतर होण्याची क्षमता, सगळं 1-1 लाख रुपयाचं आहे सगळं. मग कार आहे, 1 लाख रुपयाची कार आहे माझ्याकडे आणि मला आता पैशाची गरज आहे. मग मी जर कार विकायला काढली तर 1 लाख रुपये लगेच मला मिळतील का.
परत त्याच्यात कार कुठली आहे, कंपनी कुठली आहे, जुनी नवीन, याच्यानुसार वेळ लागेल. त्याचं दुसरं उदाहरण जर घेतलं, माझ्याकडे जमीन आहे 1,00,000 रुपयाची आणि मला पैशाची गरज आहे, मग मला जमीन विकून लगेच पैसे मिळतील का? बिलकुल येस. म्हणजे या दोघांची जर तुलना केली, कारच्या तुलनेमध्ये जमीन लगेच पटकन विकली जाईल आणि मला माझे पैसे मिळतील. म्हणजेच हा जो घटक आहे, जमीन हा घटक, याचं पैशात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा शक्ती जास्त आहे ऍज कम्पेअर टू कार. म्हणून मी असं म्हणू शकतो का की जमिनीची तरलता जास्त आहे ऍज कम्पेअर टू कार. बरोबर, राईट. पुढे येतो आपण. सोनं. आता माझ्याकडे सोनं आहे आणि मला 1,00,000 रुपयाची गरज आहे, तर लगेच पटकन मला पैशात रूपांतर होईल का? बिलकुल. कारण सोनं तर अजून जास्त तरल आहे. म्हणून इथून कार, जमीन या दोघांची तुलना केली तर सोन्याची तरलता अजून जास्त आहे या दोघांपेक्षा. आणि इकडे जर आहोत आपण, माझ्याकडे 1,00,000 रुपये कॅश आहे डायरेक्ट. कॅश इट सेल्फ 100% लिक्विड ऍसेट. हे तर ऑलरेडी कॅशच आहे ना, लिक्विडच आहे, ह्याच्यात काय अजून हे करायचंय? म्हणजेच मी जर इथून इकडे जायचं म्हटलं तर तरलतेचं प्रमाण हे काय होत चाललंय? वाढत चाललंय. ह्याला म्हणायचं तरलता. ही झाली बेसिक कन्सेप्ट. आणि इकडून इकडे येत असेल तर मी तरलता कमी होणे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला या M1, M2, M3 मध्ये करायचा आहे. मग तरलतेनुसार जर बघितला तर सगळ्यात जास्त तरलता M0 ची आहे, त्याच्यानंतर M1 ची आहे, त्याच्यानंतर M2 ची आहे आणि सगळ्यात कमी तरल हा M3 आहे. हा सिक्वेन्स तुम्हाला आयोगाने सुद्धा विचारलेला आहे. आणि इथं मी तुम्हाला फक्त दोघांच्या याच्यामध्ये घटक विचारलेला आहे. या सगळ्या गोष्टी किंवा हा जो सिक्वेन्स दिलेला आहे ना, हे तुम्ही डायरेक्ट लागू करू शकता. मग काय मोठं आणि काय छोटं हे डिसाईड होतं. सो यासाठी पुन्हा तरलता नावाची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. आता तुम्हाला M1, M2, M3, नॅरो मनी, ब्रॉड मनी हा सगळा जो प्रकार आहे, तुम्ही आतापर्यंत केलेल्या अभ्यासावर, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर हा निर्भर आहे. जर त्या गोष्टी क्लिअर नसतील तर मग या अशा उत्तरांचं, प्रश्नांचं उत्तर देऊ शकणार नाही तुम्हाला. कोण मोठा कोण छोटा हे क्लिअर असलं पाहिजे माहिती. ठीक आहे. हा परत बेसिक कन्सेप्टचा भाग होता. चलन व पैसा याच्यावर एक प्रश्न विचारतो. त्यात हे M1, M2 वर बऱ्याच गोष्टी विचारल्या आहेत. आता लोकसंख्यावर हा एक थोडा वेगळ्या अँगलने प्रश्न विचारलेला आहे. जनसंख्या स्थिरता, नॅशनल पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन फंड. आता देशात लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, सरकारची विविध धोरणं आहेत. त्या धोरणापैकी एक जो फंड आहे जिथं पॉप्युलेशन कंट्रोलसाठी तो इस्टॅब्लिश केला गेला, त्या फंड बद्दल प्रश्न विचारलाय आणि त्याची सगळी माहिती दिलेली आहे. म्हणजे काही प्रश्न तुम्हाला म्हणलं इन्फॉर्मेशन बेस म्हणून घ्या. काही प्रश्नात तुम्हाला मी तुमचे कन्सेप्ट चेक करतो, काही प्रश्नामध्ये फॅक्ट्स पार्ट आहेत का हे चेक करतो आणि काही प्रश्न हे डायरेक्टली इन्फॉर्मेशन म्हणून घेत चला. सो हा जो फंड आहे नॅशनल पॉप्युलेशन फंड, त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन दिली. इथं फक्त चुकवले कुठे बघा, तुम्हाला हे जे विधान दिलेलं आहे, कुठलं विधान बिनचूक नाही त्याच्यात. तर जनसंख्या स्थिरता कोशाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याबाबत हे येतं. हे अध्यक्ष जनसंख्या स्थिरता कोशाचेही अध्यक्ष असतात. त्याच्यामध्ये उत्तर काय बघा, जनसंख्या स्थिर कोशाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुक्रमे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री असतात. म्हणजे अध्यक्षामध्ये कोण येतं? केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री. आणि ह्याच्यामध्ये राज्यमंत्री जो असतो कुठला? केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. तुम्हाला हे माहिती आहे, कॅबिनेट मिनिस्टर असतो आणि राज्यमंत्री असतो. म्हणजे एखादं मंत्रालय असतं, त्याचा जो मेन हेड असतो का त्याला आपण कॅबिनेट मिनिस्टर म्हणतो. आणि त्याला सहाय्य करणारे राज्यमंत्री असतात, पण त्याच मंत्रालयाचे असतात. तो वाला भाग म्हणजे उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात आणि अध्यक्ष कॅबिनेट मंत्री असतात. हा एक घटक तुम्हाला तुम्ही चुकीचा दिलेला आहे. ठीक आहे. अध्यक्ष. पुढं WPI याच्या बाबतचा ब आणि क. WPI वरती अप्रत्यक्ष करांचा प्रभाव नसतो. WPI आधारित महागाई सरकारच्या राजकोषीय धोरणाला कमी प्रभावित करते. आता हा सुद्धा प्रश्न CPI WPI ऍक्च्युअली सोपा आहे. म्हणजे त्यात आतापर्यंत विचारलेले प्रश्न फार साधे होते. WPI कधी जाहीर झाला, कधी सुरुवात झाली, WPI मध्ये कुठले घटक येतात, असे प्रश्न विचारले. पण इथं जरा परत ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला होलसेल प्राइस इंडेक्स काय कळल्यानंतर तुम्ही उत्तर देऊ शकता. आता 1952 याची सुरुवात झाली आहे का? तर याची सुरुवात 1942 ला झालेली आहे. म्हणून पुन्हा हा फॅक्च्युअल प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, हा चुकीचा आहे. पण WPI वरती अप्रत्यक्ष करांचा प्रभाव नसतो. होलसेल प्राइस इंडेक्स हा घाऊक किंमत निर्देशांक आहे. ग्राहक निर्देशांकामध्ये आणि याच्यामध्ये नेमका फरक काय? तर जो व्यक्ती किंवा जी वस्तू व्यक्ती विकत घेतो, ग्राहक विकत घेतो, सो ऑब्विसली तिथं आपण ग्राहक किंमत निर्देशांक मोजतो, CPI मोजतो. आणि त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष कर असतात. अप्रत्यक्ष कर म्हणजे विक्री कर, जे वस्तूंच्या खरेदी विक्रीवर लावला जातो. पण WPI हा ऍक्च्युली ग्राहकाच्या लेवलला मोजला जात नाही, तो उद्योग संस्थांच्या लेवलला मोजला जातो, घाऊक लेवलला मोजला जातो. म्हणून इथं अप्रत्यक्ष करांचा प्रभाव नसतो असा बोलूया. स्टेटमेंट बरोबर. WPI आधारित महागाई सरकारच्या राजकोषीय धोरणाला कमी प्रभावित करते. राजकोषीय धोरण आणि WPI. आता राजकोषीय धोरण हे काय संदर्भात आहेत? सरकारचं एकूण उत्पन्न आणि सरकारचा एकूण खर्चाचा भाग.
राजकोषीय धोरण म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च. मग WPI आधारित जी महागाई असते ही सरकारच्या राजकोषीय धोरणाला कमी प्रभावित करते. बिलकुल. प्रॉब्लेम काय असतो माहिती का, सरकारचं राजकोषीय धोरण म्हणजे सरकारने किती रुपये खर्च करायचे, 100 रुपये. सरकारचं उत्पन्न 100 रुपये. आता सरकारने तर 110 रुपये सांगितलं, 120 रुपये खर्च करायचं. म्हणजे हे राजकोषीय धोरण आहे, सरकार चेंज करू शकतं किंवा याच्यावर प्रभाव पाडतो कोणाचा, WPIचा किंवा CPIचा. ऍक्च्युली ग्राहक किंमत निर्देशांक हा जास्त सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे सरकारचं हे जे धोरण आहे ना, मला किती पैसे खर्च करायचे, कुठल्या क्षेत्रात करायचे, हे कशावरून ठरतं, हे जनतेला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच्यावरून ठरतं. मग CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा जो घटक असतो तो जास्त प्रभावित करतो, कारण डायरेक्टली त्याचा संबंध लोकांच्या मतांशी आहे. लोकांचं सरकारविषयी जे बनलेलं मत असतं ते जर निगेटिव्ह झालं, खूप जास्त महागाई झाली, तर ऑब्व्हियसली इलेक्शनमध्ये त्याचा पुन्हा सरकारचा परिणाम पडतो. म्हणून CPI आणि सरकारचं राजकोषीय धोरण हे डायरेक्टली लिंक आहे. इथं मात्र मी प्रश्न कशा विचारलाय, WPI बद्दल. मग WPIचा जास्त प्रभाव हा राजकोषीय धोरणावर नसतो किंवा डायरेक्टली त्याच्यावर प्रभाव नसतो, म्हणून इथं कमी प्रभावित करते असं म्हटलेलं आहे. सो स्टेटमेंट इज करेक्ट. ठीक आहे. आता हे जे प्रश्न आहेत ना, हा वाला आणि याच्या आधीचा कुठला तरी तुम्हाला म्हणलं मी ऍप्लिकेशन बेस वाला होता, मला वाटतं तो गुंतवणुकीचा एक प्रश्न, हे तुम्हाला नाही आले तरी चालतील, फक्त याच्यावर विचार करा. इन केस एखादा दुसरा प्रश्न जर असा आला, म्हणजे बघा आपण केलेला अभ्यासच आहे ना, तुम्हाला मी फक्त इंटरलिंक टाकली, दोन कन्सेप्ट मिक्स करून टाकलेला आहे. WPI आणि राजकोषीय धोरण याचा संबंध तुम्हाला जोडता आला पाहिजे. मग या लेवलला आपण पेपरमध्ये गेल्यावर सामोरे जातो. मग याच्या आधी तुम्ही आता टेस्ट सिरीज मध्ये थोडा विचार तर करू शकता ना, इन केस असे प्रश्न आले तर काय करायला पाहिजे. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न, कुटीर व लघु उद्योगांना देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान आहे, त्याचं कारण विचारलंय. आता छोटे उद्योग आहेत, समजा कुटीर लघु उद्योग म्हणून आपण याला MSME सेक्टर म्हणूयात. काय रोल आहे MSME सेक्टरचा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी किंवा अर्थव्यवस्थेमध्ये? लघु उद्योग किंवा किंमत पातळी स्थिर ठेवण्यात उपयुक्त ठरतात. लघु उद्योग हे शेती व्यवसायाला पूरक पोषक आहेत. परत प्रादेशिक असमतोल कमी करण्यास मदत करतात आणि शेतीवरील अतिरिक्त लोकसंख्येचा भार कमी करतात. सर्व विधाने बरोबर आहेत. एकतर हे MSME सेक्टर जे आहे ना, मुळात जास्त प्रमाण कुठे याचं, ग्रामीण भागामध्ये, लक्षात ठेवा. आणि किंमत पातळी स्थिर ठेवण्यात उपयुक्त ठरतात. किंमत पातळी स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला जर उदाहरण सांगितलं, एखाद्या वस्तूची किंमत ही वाढते, याच्यासाठी दोन घटक आहेत, एक म्हणजे मागणी आणि दुसरा म्हणजे पुरवठा. ग्रामीण भागात किंवा कुठल्याही भागामध्ये घ्या, ऍक्च्युली वस्तूची किंमत का वाढते, त्या वस्तूंची मागणी वाढल्यामुळे. नुसती मागणी वाढल्यामुळे नाही, त्यासोबत सोबत पुरवठा कमी झाल्यामुळे. मग ग्रामीण भागात जर तुम्ही बघितलात, विशेषतः जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा तिथेच असतो ना, ऍक्च्युली तयार तिथे होतात सगळ्या अन्नधान्याच्या वस्तू, बरोबर. आणि म्हणून तिथलचा पुरवठा हा कमी पडत नसतो, मागणीच्या तुलनेमध्ये तो बॅलन्स असतो. म्हणून इथं लघु उद्योग किंमत पातळी स्थिर ठेवण्यात उपयुक्त ठरतात. तिथं खूप जास्त किंमत वाढत नाहीत, कारण मागणी आणि पुरवठा हा बॅलन्स राहतो. तुम्ही शहरातलं उदाहरण घ्या ना, शहरामध्ये अन्नधान्या बाबतीत किंवा भाजीपाला घ्या, कुठे, कारण शहरात औद्योगिकरण जास्त झालेलं असतं, शेती नसते. मग शेती जिथं आहे तिथून ते इकडे येणं, त्याचा पुरवठा होणं, मग ह्याच्यामध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो, मागणी आणि पुरवठा, आणि म्हणून किंमत जास्त असते शहरात ऍज कम्पेअर टू ग्रामीण भागात. तुम्ही बघा खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये ग्रामीण भागात किती इझिली सगळं अवेलेबल असतं. ठीक आहे. हा वाला पहिला पॉईंट. आता मी उदाहरण फक्त याचं दिलं, तुम्ही कुठलंही प्रोडक्ट घ्या जिथं ग्रामीण भागात उद्योगात तयार होतं ते लगेच अवेलेबल होतं. लघु उद्योग शेती व्यवसायाला पूरक आणि पोषक असतो. बिलकुल. तुम्ही जर बघितलात ना, ह्याच्यात तिथं कुठलेही जे उद्योग व्यवसाय असतात शक्यतो ते एकमेकांना पूरक असतात. मग ते मत्स्य व्यवसाय घ्या, दूध डेअरी घ्या, किंवा सुतार, लोहार, असे कुठलेही छोटे मोठे उद्योग व्यवसाय घ्या, हे तिथल्या तिथंच हे करा. म्हणून आपण मागे खूप वर्षांपूर्वी भारताबाबत एक विधान करत होतो बघा, ग्रामीण भागातील किंवा छोटे खेडे गाव हे स्वयंपूर्ण असायचे. तो स्वयंपूर्ण असायचे म्हणजे काय, तिथल्या तिथं ते गाव तिथंच सगळे एकमेकांच्या गरजा पूर्ण करायचे, जे वस्तू सेवा निर्माण करायचे तिथंच एकमेकांना लागायचे. हा एक प्रकार आहे तो, की शेती व्यवसायाला पूरक असलेले किंवा पोषक उद्योग हे लघु उद्योग म्हणून बघितलं जातात. प्रादेशिक असमतोल कमी करण्यास मदत करतात. प्रादेशिक असमतोल म्हणजे काय कळायला पाहिजे, ठराविक रिजन विकसित झालेले आहेत, जसं की महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मग मराठवाडा मागे, विदर्भ मागे, का, कारण तिथं इंडस्ट्रियलायझेशन नाही, मोठे उद्योग नाही आले. मग कुठले उद्योग आहेत, छोटे उद्योग आहेत, हे लघु उद्योग. मग त्या लघु उद्योगामार्फत तिथं रोजगार निर्मिती झालेली आहे, कारण ते उद्योग आहेत म्हणून तिथं काही लोकांना काम मिळतं ना. बेरोजगारी कमी झाली आहे, लोकांना काम मिळाल्यामुळे काहीतरी पैसे मिळत आहेत, पैसे मिळाल्यावर मूलभूत गरजा पूर्ण करतायत. म्हणजे तिथं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करण्यासाठी हा महत्वाचा रोल कोण प्ले करतं, MSME सेक्टर. म्हणून ही प्रादेशिक विषमता किंवा प्रादेशिक असमतोल कमी करण्यास मदत करतात. शेतीवरील अतिरिक्त लोकसंख्येचा भार कमी करतात.
आता ग्रामीण भागात मेन व्यवसाय हा कृषीचा आहे, पण सगळ्यांनाच काम मिळेल असं आहे का? नाही ना. म्हणून तर बाकीचे जे व्यक्ती जास्तीचे तिथे शेतातून काम न मिळाल्यामुळे दुसरीकडे जातील, ते कुठे जाणार आहेत? या लघु उद्योगाकडे किंवा एमएसएमई सेक्टरकडे. मग रोजगार निर्मिती करण्यामागचा हा महत्वाचा रोल यांचा आहे. दिस इज ऑल अबाउट, हे सगळे स्टेटमेंट आहेत तुम्हाला या उद्योगाबाबत. परत हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होता, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता हा फॅक्ट्स सरळ सरळ. परकीय व्यापारातील प्रामुख्याने निर्यात उत्पादनाची वाढ व्हावी या उद्देशाने भारत सरकारने हे जे धोरण जाहीर केलं, एक्सपोर्ट ओरिएंटेड इम्पोर्ट पॉलिसी, कुठल्या वर्षी केलेलं आहे? डायरेक्ट फॅक्ट्स. परकीय व्यापाराबाबत व्यवहार तोल, व्यापार तोल, रुपयाचं अवमूल्यन, रुपयाची परिवर्तनीयता, दृश्य खातं, अदृश्य खातं, हे जरा कन्सेप्ट. या सोबत सोबत याचे फॅक्ट्स दुर्लक्षित करू नका. परकीय व्यापार सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इथे तुम्हाला हा पहिला ऑप्शन 1975-76चा, याच्यामध्ये भारत सरकारने नवीन आयात धोरण जाहीर केले होते आणि याच्यात प्रामुख्याने निर्यात उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने हे धोरण केलं होतं. आता ऑब्व्हियसली स्वातंत्र्यापासून काय केलं होतं माहिती का? आपण लक्षात ठेवा, आयात याबाबत फोकस केलं होतं. म्हणजे डिफेन्सिव्ह पॉलिसी होती आपली फॉरेन ट्रेडची. आयातीबाबतच आपण बऱ्यापैकी धोरण ठरवायचो, पण नंतर असं लक्षात आलं की आपल्याकडं उत्पादन क्षमता वाढून जास्तीत जास्त वस्तूंची निर्यात सुद्धा करता येते आणि त्याच्यावर आपण जास्त फोकस केलं पाहिजे. याच्यामुळे काय होईल? एकतर देशाची निर्यात वाढेल, देशामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन वाढेल आणि निर्यात वाढल्यामुळे परकीय चलनसाठा वाढेल, जो कशाला कामाला येतो? आयातीला कामाला येतो. सो याबाबत परकीय व्यापार धोरणामध्ये वेळोवेळी सरकारने चेंज केले निर्यात वाढण्याबाबत, उत्पादन वाढण्याबाबत, जेणेकरून फॉरेक्स रिझर्व्ह आपल्याकडे वाढेल आणि तो आयातीला गरजेचा असतो. ठीक आहे. परत परकीय व्यापाराबाबत पुढचा फॅक्च्युअल प्रश्न आहे 2020 बाबत. तुम्हाला आयात निर्यात किंवा एफडीआय अशा प्रश्न विचारले परकीय व्यापाराबाबत. एकतर सगळ्यात जास्त आयात कशातून करतो, निर्यात कोणाला करतो, किंवा परकीय गुंतवणूक कशातून येते, हे सगळे रिपोर्ट्स, अहवाल तुम्हाला त्या त्या वर्षाची माहिती पाहिजे. याचं उत्तर आहे पहिलं 1 नंबरचं. त्यात तुम्हाला पर्सेंटेज वाईज सांगायचं असेल तर सिंगापूर 38.3 इथं हे नियर अबाउट 38% हे आहे. मॉरिशियसचं इथं तुम्हाला 18% आसपास हे आहे. त्याच्यानंतर नेदरलँड नियर अबाउट 8% आणि युएसए नियर अबाउट 7% आणि शेवटचा जपान आहे 6.5%. हे पर्सेंटेज तुम्हाला रँकिंग आहे आणि त्याच्यानुसार विचारलेलं आहे सगळं. आता हा एक लक्षात ठेवा, प्रश्न टाकण्यामागचा परत उद्देश सांगतो. परकीय व्यापाराबाबत आयोगाने नेहमी हे फोकस केलेला आहे. एफडीआय, सर्वाधिक एफडीआय कुठून मिळतो, कोणत्या देशाकडून, कोणत्या क्षेत्रात येतो, कोणत्या राज्यात येतो. त्यासोबत परकीय गुंतवणुकीबाबत झाल्यानंतर आयात, सर्वाधिक आयात कोणत्या देशात करतो, कोणत्या देशाकडून आणि कोणत्या वस्तूंची करतो. तशीच निर्यात, हे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला कुठूनही सर्च करायची गरज नाहीये. इकॉनॉमिक सर्व्हे बजेटमध्ये रेडीमेड चार्ट दिलेले असतात, ते पाठ करा किंवा पुस्तकात दिलेले असतील तर बघा, पण हे प्रश्न सोडू नका. नेक्स्ट ग्रामीण वीज पायाभूत सुविधा उभारणे, प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवणे, या ह्याच्याने इथं 2005 ला कुठली योजना सुरू केली आहे? आयोगाचा हा आवडता प्रश्न आहे, एखादी योजना आणि ती कधी सुरू झाली. पण इथं मात्र आता तुम्हाला ऑलरेडी प्रश्नातच या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्या योजनेचं नाव विचारले की कुठली आहे. आणि बऱ्यापैकी ज्या वेळेला अशा नावांची एकत्रित यादी येते ना, तेव्हा आपण कन्फ्युज होतोय आणि सिमिलर नाव असतात. कितीतरी योजना तुम्हाला ह्या 2-3 योजनांचं बायफर्गेशन एकत्रित करता आलं पाहिजे. मागे विचारला असेल प्रश्न बघा, स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया, सांगा ना, कॉमन वाटतं ना, दोघांचा डिफरन्स सांगा. कुठली योजना ही SC ST कॅटेगरी किंवा महिलांसाठी आहे, हे सांगता. बायफर्गेशन हा एक महत्वाचा इंपॉर्टंट मेसेज तुम्हाला मला द्यायचा होता या गव्हर्नमेंट स्कीम मार्फत. त्याचं उत्तर आहे राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. ठीक आहे. बाकी त्याचा उद्देश आणि सुरुवात ऑलरेडी प्रश्नात दिलेला आहे. आयोगाचा तो एक पॅटर्न मला कधी कधी पाहायला मिळतो, बऱ्यापैकी प्रश्नातच इन्फॉर्मेशन दिली जाते सगळीच त्याची, आणि मग काहीतरी छोटा एक असा घटक असतो मिसिंग, तो विचारतो फक्त आयोग. आता एटीएम बाबत तुम्हाला काहीतरी आउट ऑफ बॉक्स प्रश्न असतो की जिथे आपण वाचत नाही, वाचण्यात येत नाही, असे मग प्रश्न पाहायला मिळतात तुम्हाला परीक्षेमध्ये. आता हे प्रश्न सोडवायचेच का सोडून द्यायचे, त्याच्यावर तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. कारण सगळीच इन्फॉर्मेशन माहिती असते, असलीच पाहिजे, हा अट्टा सोडा. हे जे येत नाही बँकिंग संदर्भातील हे लेवल्स, त्याच्याबाबत इथं चुकीचं दिलेलं तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा, ऑरेंज लेबल आहे ते शेअर बाजारासाठी आहे. हा ऑरेंज त्याच्यासाठी आहे, शेअर बाजारासाठी आहे. त्याच्यानंतर पिंक ऑब्विसली महिलांच्या आर्थिक व्यवहारासाठी येतं, हे पिंक याच्यासाठी येतो. ग्रीन तुम्हाला माहिती ही याच्यासाठी येतो. आणि मग जो येल्लो आहे तो तिथं तुम्हाला ह्याच्यातला सांगितलेला आहे, जो त्याच्यात येतो. ठीक आहे. अचूक पर्याय निवडायचा तो एकच आहे, तो दिलेला आहे. बाकी सगळे चुकवलेले आहेत, मी खाली वरी टाकलेले, त्याचे उत्तर तुम्हाला दिलेत काय ते त्याच्या नावावर लक्षात येईल. पुढचा प्रश्न,
खालीलपैकी विधान आहे 1957च्या प्रमाण नीती पद्धतीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावे लागते. 200 कोटी रुपयापैकी 115 कोटी रुपये सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी रुपये परकीय चलनाच्या स्वरूपात. आता इथं जर बघितलं तर हे 1957 पासून किमान निधी पद्धतीनुसार आपण या सगळ्या गोष्टी करायच्यात. 56च्या अगोदर म्हणजे 57च्या अगोदर 1956 पर्यंत किमान निधी पद्धत आपण स्वीकारली होती. तुम्हाला प्रमाण निधी पद्धत आणि किमान निधी पद्धत ही माहिती पाहिजे. इथं काय म्हटलेलं इथं प्रमाण निधी पद्धत 1957च्या पद्धतीनुसार 1957च्या किमान निधी पद्धतीनुसार ऍक्च्युली हे एखादा देश आहे किंवा आरबीआय मध्यवर्ती बँक पैसे तयार करते. समजा मी आरबीआय आणि मला पैसे छापायचे. अगोदर काय होत होतं इथं याच्यात प्रमाण निधी पद्धत असायची अगोदर आपली, लक्षात ठेवा. 57 पर्यंत प्रमाण निधी पद्धत म्हणजे मला जर 100 रुपये तयार करायचे असेल, छापायचे असेल आरबीआयला किंवा सरकारला, तर त्याच्या बदल्यात काही प्रमाणात मला दुसरी एक ऍसेट ठेवावी लागायची. बऱ्यापैकी सगळे देश सोनं ठेवायचे. 100 रुपये छापले की त्याच्या 50%, 40% किंवा 60% किंवा 70 व्हॉट एव्हर तेवढ्या प्रमाणात मला सोनं ठेवावं लागायचं, गोल्ड. 100 रुपये छापले की समजा 80 रुपयाचं सोनं मला बाजूला काढून ठेवायचं सेफसाठी. त्याला म्हणायचं प्रमाण निधी पद्धत. पण 57च्या नंतर आपण काय केलं, किमान निधी ठेवली. कारण आपल्यासारख्या देशांना किंवा जे देश अविकसित आहेत, शक्य आहे का त्यांना सांगा बरं मला एवढं सोनं ठेवायचं, प्रत्येक वेळेस तुम्ही एवढा पैसा छापायचा आणि त्याच्यात सोनं ठेवायचं नाही ना. मोठ्या देशांना, विकसित देशांना शक्य आहे. मग आपण काय केलं, किमान निधी पद्धत स्वीकारली. किमान निधी पद्धतीमध्ये तुम्ही किती रुपये छापताय त्याच्या तुलनेत किती पैसे ठेवायचे डझंट मॅटर. किमान लेवलला काहीतरी तुम्ही निधी मेंटेन ठेवा. मग तुम्ही बाजूला काहीतरी पैसे रक्कम काढून ठेवली 50 रुपये, त्याच्या बदलावर तुम्ही 100 रुपये छापा, 200 छापा आणि 500 छापा, डझंट मॅटर. किमान निधी काहीतरी बाजूला ठेवा जी आरबीआय कडे असते. तो किमान निधी आपल्याकडे किती आहे, 200 कोटी रुपयाचा आहे. आता त्या 200 कोटी रुपयामध्ये मॅक्झिमम जी अमाऊंट आहे ती आपली कशात आहे, सोन्यामध्ये आणि बाकी परकीय चलनामध्ये. तिचं डिस्ट्रीब्युशन दिलंय. म्हणून याचं विधान आहे फक्त ब बरोबर, फक्त ब बरोबर. क्लिअर, हा वाला पॉइंट. नेक्स्ट पुन्हा फॅक्ट्स, साधा फॅक्ट आहे. कोणत्या पंतप्रधानाच्या काळात 1991च्या आर्थिक संकटाच्या वेळी वर्ल्ड बँक किंवा आयएमएफ कडे कर्ज मागण्यात आले होते. आता इथं सिक्वेन्स बघा, फार जास्त फ्लक्च्युएशन झालं होतं. मला वाटतं या 1989, 90, 91 या 3-4 वर्षामध्ये जवळपास 4 पंतप्रधान आले होते आपले. त्यात पहिल्यांदा पी.व्ही. नरसिंहराव, म्हणजे जे मेन आपलं नाव माहिती एलपीजीचं. त्यातच एच.डी. देवेगौडा त्यांच्या नंतरच. आणि त्याच्या अगोदर चंद्रशेखर आणि व्ही.पी. सिंग. म्हणजे सिक्वेन्स बघा इथं. याच्या हे पी.व्ही. नरसिंहराव जे आहेत 1991चे आणि इथे देवेगौडा जे आहे ज्यांना माहिती ते ऍक्च्युली यांच्या नंतरचे. म्हणजे या काळामध्ये यांचा काय ऑप्शन येईल का, अजिबात येणार नाही. त्याच्यानंतर चंद्रशेखर 1990 ते 91, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 1990 ते 91 या पंतप्रधानाच्या काळामध्ये त्या आर्थिक संकटाच्या वेळी वर्ल्ड बँक आणि डब्ल्यूटीओ आपण कर्ज मागितलं होतं. म्हणजे हे सुद्धा त्याच्यात येत नाहीत. चंद्रशेखर हे उत्तर आहे. आणि तुम्हाला सर मग पी.व्ही. नरसिंहराव मेन सगळ्या गोष्टी कंट्रोल डॅमेज करायचा प्रयत्न आधीच झाला होता. चंद्रशेखर यांच्या काळामध्ये सोनं सुद्धा गहाण ठेवलं होतं आपण आरबीआयचं, दुसऱ्या बँकेत जागतिक स्तरावर संस्था त्यांच्याकडे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं कंट्रोल डॅमेज करण्यासाठी फायनल स्टेजला मग सत्ता सूत्र कोणाच्या हातात आले, नरसिंहरावचे. आणि मग त्यांनी डिसाईड केलं. त्यामुळे इथं जो प्रश्न विचारलाय कर्ज मागण्याच्या जी वेळ आली होती ती कोणत्या पंतप्रधानाच्या कालावधीमध्ये, तर चंद्रशेखर हे पंतप्रधान होते. ठीक आहे. आणि मेन जे एलपीजी रिफॉर्म्स केले ते एम नरसिंहराव, पी.व्ही. नरसिंहराव सॉरी. पुढचा प्रश्न मुद्रा योजनेसंदर्भात आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना. याच्यामध्ये तुम्हाला फक्त ब विधान इथं बरोबर आहे हे वालं. सरळ सरळ त्याची इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला, त्याच्यावरूनच कळतं. या लॉंग फॉर्म वरून मुद्रा योजना, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी, व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका यांच्यामार्फत कर्ज वाटप केले जाते. इथं बघा अल्पभूधारक लाभार्थ्यांना. आता इथं अल्पभूधारक वगैरे हे मुळात शेतीसाठी कशासाठी मुद्रा योजना आहे का, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी आहे. जे छोटे उद्योग व्यावसायिक आहेत ऍक्च्युली त्याच्यासाठी आहे. तो ऑप्शन डायरेक्ट जागेवर कटला ना तुमचा अवाला. मग अवाला ऑप्शन कटला की तुमचा हे इथे येतं, हे कटलं, हे कटलं. मग फक्त ब बरोबर आणि ब क बरोबर. इथं अल्प पतपुरवठा करणाऱ्या बँका, सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था, बिगर बँक वित्तीय संस्था या संस्थांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सो ऑब्व्हियसली हे सुद्धा इथं चुकीचं आहे. कारण अशा बऱ्याच गोष्टी मार्फत सुरुवातीला काय होऊ लागलं, सरकारी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका याच्या मार्फत या गोष्टी द्यायचा प्रयत्न करू लागला. पण आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं हे करायचं म्हणून बाकीच्याही संस्थांना सरकारने या मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज वाटप करायला सुरुवात केलेली आहे.
पण त्यामुळे पर्याय नीट वाचा, तुम्हाला लगेच गोष्टी क्लिक होऊन जातील इलिमिनेशन मेथडनं. इलिमिनेशन मेथड ही सगळ्यात प्रभावी मेथड आहे. सगळं उत्तर माहित असलं तरी चालतं तुम्हाला. कारण कोणती तूट सर्वाधिक धोकादायक म्हणून गणली जाते, हा सुद्धा प्रश्न तुमचा अभ्यास चेक करणारा आहे. तूट नेमकी एक्झॅक्टली काय हे प्रश्न विचारलाच नाहीये. राजकोषीय तूट, महसुली तूट, मौद्रिक तूट हे तुटीचे प्रकार झाले. बेसिक कन्सेप्ट आपल्याला विचारली नाहीये. एक्झॅक्टली याच्यापैकी कुठली तूट ही धोकादायक असते. ऍक्च्युली तूट कुठली धोकादायक असणार, तूट ही कंट्रोलमध्येच असली पाहिजे, पण त्यातल्या त्यात जर विचार केला तर महसुली तूट ही जास्त धोकादायक असते. कारण का, तुमचा डेली रुटीनचा खर्च, त्याच्यातून किती उत्पन्न मिळतं आणि तुम्ही डेली रुटीनला किती खर्च करता ही तूट आहे. म्हणजे महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च या दोघातला डिफरन्स, जर खर्च जास्त असेल त्याला तूट निर्माण होते, त्याला महसुली तूट म्हणतो. तुम्ही मला मग सर राजकोषीय तूट का नाही धोकादायक? कारण राजकोषीय तुटीमध्ये जी काही तूट निर्माण झाली किंवा आपण कर्ज घेतलं, समजा 30 रुपयाचं कर्ज घेतलं आणि ही राजकोषीय तूट आहे, याच्यामध्ये जर आपण जवळपास 20 रुपये किंवा 25 रुपये हा खर्च भांडवली खर्च करत असाल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी खर्च करत असेल, तर ही तूट चांगली असते. म्हणून राजकोषीय तुटीमधला जो काही खर्चाचा भाग आहे तो तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जर करत असाल तर ते चांगली तूट, हे रिटर्न मिळणार आहे आपल्या देशाला, अर्थव्यवस्थेला, म्हणून ही धोकादायक नसते. पण महसुली तुटीमध्ये जो खर्च होतो, महसुली खर्च हा कुठलाही सरकारला मालमत्ता किंवा ऍसेट निर्माण करणारा खर्च नाही. तो खर्च चालू गोष्टीवर केला जातो. आता बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं तुम्हाला अपेक्षित आहे. आता कळालं मग दोघातला डिफरन्स काय सांगायचा. म्हणून ही तूट असणं चांगली आहे, ही सुद्धा असणं चांगली आहे, ही सुद्धा असणं चांगली आहे, पण महसुली तूट ही डेफिनेटली गॅरंटेड सांगतो तो खर्च नसला पाहिजे. मग त्यावर व्याजावर होणारा खर्च असेल, अनुदानावर होणारा खर्च असेल, हे मायनस केला जातो बऱ्याच ठिकाणी. ओके, चलो. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज 15 क्वेश्चन. होप सो की तुम्ही व्यवस्थित या गोष्टी फॉलो करताय. कन्सेप्ट क्लिअरिटी असेल किंवा फॅक्ट्स याच्या मार्फत लक्षात ठेवा, आपण बॅच मध्ये टॉपिक वाईज सगळं डिटेलमध्ये घेऊ शकतो. इथं जर काही घ्यायचं असेल ना तुम्हाला तर अप्रोच घ्या. टॉपिक कडे बघण्याचा, प्रश्नाकडे बघण्याचा, प्रश्न का विचारलाय, पर्याय काय असतील, इलिमिनेशन मेथड काय असेल आणि अलर्टनेस काय असतो प्रश्न वाचताना, या गोष्टी मला आवर्जून तुम्हाला सांगायच्यात. त्या गोष्टी तुम्हाला मी प्रत्येक प्रश्नामध्ये या गोष्टी सांगतोय. सो तुम्ही इम्प्लिमेंट करत असाल. होप सो येणाऱ्या परीक्षात आता इथून पुढच्या कालावधीमध्ये स्वतःला खूप जास्त चेक न करता, म्हणजे मला येतच का नाही, आता मी वारंवार आधीही सांगितलेलं आहे. सो फक्त झालेला अभ्यास बघा, आलं उत्तर ठीक आहे, नाही आलं पुस्तक काढा आणि रिवाइज करा. या पद्धतीने पुढचं रिव्हिजन राहिलेला एखादा पेपर तो व्यवस्थित द्या. चलो, ऑल द बेस्ट, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.